नमस्ते सर्वजण, तुम्ही कसे आहात? माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे डॉक्टर विजया कदम. आज तुमच्यासाठी मी नवीन एक व्हिडिओ घेऊन येते, तो म्हणजे शीतली प्राणायाम. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला शीतकारी प्राणायाम शिकवला होता. हा शीतली प्राणायाम अर्थातच शीतलता निर्माण करणारा हा प्राणायाम. आता उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत, तर त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी. याचा फायदा ज्यांच्या पित्त प्रकोप किंवा उष्णतेचे विकार ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी हा प्राणायाम खूप उपयोगी आहे. ॲसिडिटी असेल, जळजळ असेल किंवा अल्सरचा काही त्रास असेल, मूळव्याधीचे त्रास असेल, हे जे उष्णतेचे विकार आहेत त्यांच्यासाठी हा प्राणायाम खूप उपयोगी आहे. आणि अर्थातच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम खूप उपयोगी आहे. तर कसं करायचं आपण ते बघून घेऊया. शीतली प्राणायाम आपण शिकणारच आहोत, पण त्याच्या आधी कॉन्ट्रा इंडिकेशन किंवा हा प्राणायाम कुणी करू नये त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. की ज्यांचं बीपी लो होतो, हायपोटेन्शन आहे ज्यांना, किंवा ब्लड प्रेशर त्यांचं कमी होतं, त्यांनी हा प्राणायाम करू नये. त्याचबरोबर ज्यांना सर्दी, खोकला किंवा टॉन्सिलायटिस, घशामध्ये कफ येत असेल, ब्रॉन्कायटिस, निमोनिया ह्यासारखे कफाचे काही त्रास असतील तर हा प्राणायाम करू नये. आणि थंडीच्या दिवसामध्ये पण ह्याचं प्रमाण कमी करावं. कोणतेही प्राणायाम करताना आपल्याला बैठक स्थिती ही घ्यावी लागते. पूर्वस्थिती जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचे. तुम्ही स्वस्तिकासन, पद्मासन, वज्रासन यापैकी कुठलेही आसन जरी येत नसेल तर सुखासनामध्ये तुम्ही बसू शकता. सुखासनामध्ये साधी मांडी घालून बसू शकता. आता जर तुम्हाला खाली बसताच येत नसेल तर इट्स ओके, खुर्चीवर बसून करू शकता, सोफ्यावर बसून करू शकता. ओके. आता ह्याच्यामध्ये काळजी अशी घ्यायची की पाठीचा कणा आपला ताठ राहील, यामध्ये हे लक्षात ठेवायचं. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करायची. ओके. आता हा शीतली जो प्राणायाम आहे तो आपण तोंडाने श्वास घेतो. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय, तोंडाची आपल्याला गोल चंबू तयार करायचा आणि आपल्याला जीभ बाहेर काढायची. जिभेचं पन्हाळा किंवा जिभेचा रोल आपल्याला इथं करायचा आणि तिथून आपल्याला हवा श्वास भरून घ्यायचा आहे, छाती भरून श्वास घ्यायचा आहे. तोंड आपल्याला बंद करायचं आणि नाकाने श्वास आपल्याला बाहेर सोडायचा. पहा, पुन्हा एका वर्तन. हा जो आहे तो बिगिनर्ससाठी आहे, म्हणजे ज्यांना प्राणायाम कुंभकाशिवाय, कुंभक न करता, आपण कुंभक न बांधता हा प्राणायाम करत आहोत. श्वास घेताना आपल्याला तोंडाने इथं श्वास घेतो आणि जिभेचं पन्हाळ करतोय, तो हवा आपली घासून आवाज करत करत श्वास आपण आतमध्ये भरून घ्यायचा आहे आणि नाकाने, दोन्ही नाकपाणी श्वास बाहेर सोडायचा. ह्याच्यामध्ये जो थंडावा आहे तो तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल. तुम्ही जेव्हा हा प्राणायाम कराल तेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती घेता येईल. मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. शीतली प्राणायाममध्ये बऱ्याच जणांना जीभ रोल करता येत नाही. हा जो जीभ बाहेर काढून रोल करता येत नाही, त्यांच्यासाठी काय अल्टरनेट करता येईल, तर त्यांनी आपल्याला तोंडाचा जो भाग आहे तो पुढे घ्यायचा. जसं की काकी मुद्रा सांगितलेली आहे. काकी मुद्रा म्हणजे काय? काकी म्हणजे काय? कावळ्याच्या चोचेप्रमाणे आपल्याला तोंड करायचं आणि तिथून आपल्याला श्वास घेता येतो. पहा, पुन्हा एका वर्तन. या शीतली प्राणायामाचा अभ्यास तुम्ही नक्की करून बघा. ह्याच्यावरती तहानेवरती आणि भुकेवरती पण आपल्याला नियंत्रण यायला लागतं. हा खूप महत्त्वाचा फायदा आपल्याला मिळतो. जेव्हा आपल्याला तहान लागते आणि पाणी पिण्याची सोय जर नसेल तेव्हा शीतली हा प्राणायाम जरूर करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला काय अनुभव येतो. त्यामुळे भुकेवर आणि तहानेवरती पण नियंत्रण आल्यामुळे हा फायदा आपल्याला, ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी सुद्धा हा फायदा होतो बरं का ह्या प्राणायामाचा. म्हणजे हा शीतलता निर्माण जरी करणारा असेल तरी शरीराला थंडावा देणारच आहे, पण मनालाही थंडावा देणारा हा प्राणायाम आहे. एसी इफेक्ट करणारा हा प्राणायाम आहे. त्याचबरोबर ज्यांना प्लीहेचे काही त्रास आहेत, त्याचबरोबर अजीर्ण म्हणजे इनडायजेशनचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम खूप उपयोगी आहे. कफाचे आणि पित्ताचे काही विकार आपल्याला उत्पन्न होत नाही जेव्हा शीतलीचा तुम्ही अभ्यास करता. कफ आणि पित्त याचे कुठलेही विकार आपल्याला होत नाही, ते बॅलन्स व्हायला आपल्याला मदत होते. पित्ताचे विकार त्याचबरोबर विषाणू म्हणजे व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत, पण ह्याच्यावरती अजून रिसर्च होणं गरजेचं आहे. कारण का
जे ताप किंवा टेम्परेचर ह्याच्यासाठी सुद्धा शीतली प्राणायाम इंडिकेटेड आहे। तर तापामध्ये सुद्धा आपल्याला हा प्राणायाम करता येतो की जी शरीराची उष्णता वाढली ती कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच ह्याचा फायदा होऊ शकतो। हा प्राणायाम तुम्ही उष्ण प्रकारचे जे प्राणायाम असतात जसे की भस्त्रिका आहे, सूर्यभेदन आहे किंवा कपालभाती सारखा तुम्ही जर अभ्यास केला ज्याच्यामध्ये शरीरामध्ये उष्णता वाढते तेव्हा ह्या प्राणायामाचा शीतली शीतकारी प्राणायामाचा तुम्ही उपयोग करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की माझ्याशी कमेंट करून शेअर करा आणि ज्यांना कुणाला हा काकी मुद्रा किंवा शीतली प्राणायाम करता येत नाही त्यांनी मला कमेंटद्वारे कळवा। अजून त्यांच्यासाठी एक अजून थंडावा निर्माण करणारा प्राणायाम आहे तो मी पुढच्या भागात घेऊन येते। तर माझ्याबरोबर रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि खुश रहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।